तर मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला। खोटे नरेटिव्ह पसरवणाऱ्यांना नोटिसा पाठवणार असल्याचाही इशारा त्यांनी दिलेला आहे। तर चाकणकरांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे। 5 सप्टेंबरचा फोटो आहे, कुठेही हाताला जखम नाही। कुठला दिवस होता, काय होता विधी तो माहित नाही। आणि हा 6 सप्टेंबरचा आहे, कोणतीही हाताला जखम नाही। कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवू। चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल। रुपाली चाकणकरांना सहआरोपी केलं पाहिजे आणि रुपाली चाकणकरांची अटक झाली पाहिजे। माझ्या माहितीप्रमाणे आज दीपक केसरकरांच्या निकटवर्ती यांना ताब्यात घेतलंय आणि चौकशी चालू आहे। अजून बडे मासे, अजून बरीच कहाणी में और बहुत ट्विस्ट आना बाकी है। कारण या सगळ्यांमध्ये खरातने ज्या पद्धतीने एक कॉर्पोरेट लॉबी तयार करायचा प्रयत्न केला आणि या संपूर्ण कॉर्पोरेट लॉबीचा जो धागा होता तो महत्त्वाचा धागा म्हणजे चाकणकर आहे।